हॉरर सिनेमा पाहिलेला नाही आहे आणि त्या हॉरर सिनेमात काम करण्याची वेळ येते आणि हा टास्क केला आहे पूजा सावंतने लपाछपी या चित्रपटाच्या निमित्ताने. बरं, खरंच तू कधीही हॉरर चित्रपट पाहायला आवडत नाही, तू पाहत नाहीस आणि डायरेक्ट सिनेमात काम केलंस, म्हणजे घरच्यांना किती धक्का बसलेला? घरच्यांना सोड, माझ्या भावंडांना, म्हणजे ज्यांच्यासोबत मी हॉरर फिल्म बघते, कारण का मी त्यांच्यासोबतच बघू शकते, बिकॉज ते खूप कॉमेडी करतात त्या भूताची आणि मला मग भीती जाते, मी हसते मग त्या भूतावर. त्यांना फार आश्चर्य होतं की असं कसं केलंस तू भूत होतीस का त्याच्यात? म्हटलं नाही, मी भूत नव्हते, मला घाबरवतं कोणीतरी. सो घरच्यांना अजिबात विश्वास नाही आहे. आत्ता आई माझ्या बाजूला बसली होती ट्रेलर पाहताना, त्यांनी मला दोनदा असं पकडलं. त्यांच्यासाठी खूप मोठा शॉक आहे. पण खरंच कसा होता एक्सपिरियन्स? आणि ॲक्च्युली हा वाडा एका शेतात आहे, दिसतानाच दिसतोय, म्हणजे शूट करताना. आणि असं नेहमी असतं की जिथे हॉरर चित्रपटाचं शूट होतं तिथे ऑलरेडी प्री स्टोरीज क्रिएट झालेल्या असतात. तर आय नो. आणि नाही, ते त्याचं दगडी घर आहे ना, त्याला एक स्टोरी आहे. म्हणजे आय थिंक बऱ्याच वर्षांपूर्वी एक खूप कुख्यात गुंड होता आणि त्याला पोलीस सर्वत्र शोधत होते, तो सापडत नव्हता. तर तो त्यावेळेस इथे या दगडी घरात येऊन राहिला होता. बराच आय थिंक 6 महिन्याच्या कालावधीत तो राहिला होता आणि त्याची तिथेच डेथ झाली होती. सो ही अशी बिहाइंड स्टोरी होती. त्यामुळे नाईट शिफ्ट असली की माझा मेकअपमॅन, हेअरड्रेसर सगळ्यांना मी घेऊन व्हॅनिटी टू त्या दगडीपर्यंत आम्ही चालायचं. बरं, पण दरम्यान कळलं की तू तिथे खरंच राहिलेली आहेस एकटी, म्हणजे तो फील घेण्यासाठी वगैरे. काय म्हणजे? नाही, मी श्वेतांबरात डेअरिंग केली मी, बिकॉज काय आहे ना, खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी होती आणि मला ना भीतीमुळे वगैरे गमवायचं नव्हतं. सो मी त्यांना सांगितलं होतं की मला एकटं राहू द्या काही वेळ, मला कुणी नको आजूबाजूला शेतात किंवा काही. स्केरी, इट वॉज डॅम स्केरी. तरीही मी थोडं ना संध्याकाळी, म्हणजे जेव्हा आत्ता अंधार पडायला लागला आहे अशा वेळेस थांबले होते. काळोखात थांबले नाही, एवढं हिंमत नाही माझ्यात. बरं, नक्की. या चित्रपटाच्या निमित्ताने 2 गोष्टी महत्त्वाच्या झाल्या आहेत. त्या म्हणजे तू एका इंटरनॅशनल फेस्टिवलला प्रॉपर कार्पेट आणि प्रॉपर ड्रेस, फॅशन सेन्स तू तिकडे दाखवलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत आम्हाला तू एक सुंदर डान्सर किंवा एक्सप्रेशनिस्ट म्हणून माहीत होतीस. आता तू एक फुल फ्लेज ॲक्टिंग करणार आहेस, म्हणजे लोकांना जी सिरियस ॲक्टिंग हवी असते ती तू दाखवणार आहे. तर ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी झालेल्या. तुला कसं वाटतं? बट थँक्यू सो मच. हा पॉईंट तू अगदी, तुला कळला, तुला माझं दुःख कळलं. पण मी विशालचेच आभार मानेन, माझा डिरेक्टर. आणि तू म्हणालीस तसं की कुठेतरी आता ना व्याख्या बदलते ॲक्ट्रेसची. तिचं पहिलं असतं की तिला पहिलं सुंदर दिसता आलं पाहिजे, मग नाचता आलं पाहिजे आणि मग तिसरं अभिनय करता आलं पाहिजे. तर मला असं नाही वाटत कुठेतरी. आणि अगदी मी या चित्रपटसृष्टीत आल्यापासून माझा पहिला असा एम होता की मला अभिनेत्री व्हायचं आहे. सी, नृत्य करता येतं, आपण दिसतो छान, हे आपल्याला गिफ्ट मिळालेलं असतं, पण तो अभिनय शिकावा लागतो. ही सगळी मेहनत आज आम्ही जी घेतली लपाछपीला, ती करायची तयारी असावी लागते. सो दॅट्स ऑल. आज लपाछपी रिलीज होते. नक्कीच. आणि तुला आय गेस इथे मी वाचलं की तुला लीडिंग ॲक्ट्रेस म्हणून अवॉर्ड ऑफ एक्सिलन्स मिळालेला आहे. एक्झॅक्टली. हां. मग ते फिलिंग कसं होतं? अगं, ॲक्च्युली असं झालं की मी आता इतके सिनेमे केले मराठीमध्ये, तर मला फक्त नॉमिनेशन्स मिळायची. मला असं अवॉर्ड असं कधी मिळालं नाही. आणि मला असं वाटायचं की कधी मिळणार माझं पहिलं अवॉर्ड. डायरेक्ट पहिलं अवॉर्ड इज इंटरनॅशनल. सो आय एम फिलिंग सो लकी. म्हणजे काहीतरी आईबाबांचे आशीर्वाद आहेत ऑफकोर्स. नक्कीच. ह्या चित्रपटाच्या निमित्त जसं मी तुला म्हणाले की तू एक वेगळा परेड झाली आहे तुझी फॅशन परेड, त्याचा एक इन्स्टा व्हिडिओही आम्ही पाहिला होता. तर ते सगळं म्हणजे किती मजा येते हे सगळं करताना. सी, आपण करेक्ट मार्गावर चालायला लागलो ना की खूप करेक्ट माणसं भेटत जातात आपल्याला. माझी जी स्टायलिस्ट आहे प्राची खाडे, आमचं असं ठरलं की हे आपण मिस नको करूया. कारण का एका मराठी मुलीसाठी किंवा मराठी चित्रपटासाठी खूप मोठी गोष्ट आहे की रेड कार्पेटवर चालायला मिळणार आहे आणि मराठी सिनेमा लंडनमध्ये दाखवला जाणार आहे. तर आपण हे मिस नको करूया. सी, काही मिक्स कमेंट ऑफकोर्स मला मिळाल्या त्याच्यावरून, पण मला वाटतं की जर मला 3 निगेटिव्ह कमेंट्स मिळाले असतील तर उरलेल्या सगळ्या कमेंट्स या पॉझिटिव्ह होत्या. त्यामुळे मी पॉझिटिव्ह गोष्टींवर जास्त बिलीव्ह करते. मला पॉझिटिव्ह माणसं आजूबाजूला फार आवडतात. सो आय थिंक तुमच्यासारखी माणसं इन्स्पायर करायला असतातच आमच्या बाजूला. सो आय एम फिलिंग हॅपी की मराठी चित्रपटासाठी मी लंडन फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर चालले.
त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. हा पूर्ण चित्रपट करताना तू कितींदा घाबरली शूटिंगमध्ये? मी आत्ता घाबरली एका इंटरव्ह्यूमध्ये. आत्ता मी उभी होते, श्रेयसने घाबरवलं मला आणि तो म्हणाला ते बघ काय आत्ता मी घाबरले. त्यामुळे असं काही नाही आहे की हा चित्रपट करून धाडसी झाली आहे, भीतीने वाटत. मी ही फिल्म बघताना पण माझ्या भावंडांबरोबर बघणार आहे. म्हणजे तूच तुझी घाबरणार आहे? मीच माझी घाबरणार आहे. बरं, म्हणजे आय थिंक दॅट विल बी द बेस्ट ॲक्टिंग कॉम्प्लिमेंट फॉर युअर सेल्फ की तू स्वतःला स्क्रीनवरती बघून आय नो. आणि मी आत्ता जेव्हा 2दा फिल्म पाहिली लंडनला तेव्हा मला असा ऑफकोर्स प्रश्न आला की मी हे मी कसं केलं, कसं जमलं मला हे. मी जे पळत होते भूताला बघून घाबरले, मला हे आत्ताचा विचार केला तर ते नाही. पण तेव्हा ना ते होऊन जातं गं, ते होऊन जातं ते त्या फ्लोमध्ये. डेफिनेटली त्या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा भेटू, पण तोपर्यंत ऑल द बेस्ट अँड व्हेरी हॅपी फॉर युअर सक्सेस. थँक्यू श्वेता, बरं थँक्स अ लॉट. तू तुझ्या पोराला वाचव. तुझ्या बाळाच खेळायचं आहे.